नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बेसिक्स ऑफ मेजरमेंट. मेजरमेंट आपण डे टू डे लाईफसोबतच इंजिनिअरिंगच्या प्रत्येक ब्रांचमध्ये आपण कोणती ना कोणती गोष्ट, कोणती ना कोणती क्वांटिटी मेजर करण्यासाठी वापरत असतो. मेजरमेंट म्हणजे आपण एका क्वांटिटीला एका स्टँडर्डसोबत कम्पेअर करतो आणि त्याची व्हॅल्यू आपण रीड करत असतो. तर आपण त्या गोष्टीला आपण म्हणत असतो मेजरमेंट. मेजरमेंटसाठी दोन गोष्टी सर्वप्रथम आहेत. एक म्हणजे स्टँडर्ड, जे सर्वश्रुत असलं पाहिजे, जगात सगळ्यांना ते स्टँडर्ड ॲक्सेप्टेबल असलं पाहिजे. म्हणजे विकणाऱ्यालाही आणि विकत घेणाऱ्यालाही ते स्टँडर्ड माहिती पाहिजे. जर मी किराणा दुकानात गेलो तर मला माहिती 1 किलो म्हणजे 1000 ग्राम. तसंच जेव्हा मी परचेस करतोय तर आलेली क्वांटिटी ही खरंच 1 किलोग्राम आहे की नाही हे आपण त्या वेट स्केलवर कम्पेअर करून घेतलेलं आहे. तर हे झालं सर्वश्रुत असणं. आणि त्यासोबतच ते सगळीकडं अवेलेबल पण असणं. म्हणजे तो 1 किलोग्रामचा वेट हा किराणा दुकानातही अवेलेबल असेल किंवा तुमच्या घरातही असू शकतो. तर त्याची अवेलेबिलिटी ही सर्वश्रुत असली पाहिजे, सगळ्यांपाशी असली पाहिजे. त्यालाच आपण म्हणतो या दोन गोष्टी मेजरमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. नेक्स्ट आहे इन्स्ट्रुमेंट. तर इन्स्ट्रुमेंटला साध्या भाषेत सांगायचं म्हणजे वापरतो एखाद्या क्वांटिटीला मेजर करण्यासाठी ज्या डिव्हाइसचा वापर होतो त्या डिव्हाइसला आपण इन्स्ट्रुमेंट असं म्हणतो. इन्स्ट्रुमेंटला डेफिनेशनमध्ये सांगायचं म्हणजेच द डिव्हाइस विच मेजर्स द व्हॅल्यू ऑफ अ क्वांटिटी इज कॉल्ड इन्स्ट्रुमेंट. मोस्ट ऑफ द टाईम किंवा मोस्ट ऑफ द ठिकाणी आपण इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट किंवा इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स हे मेजरमेंटसाठी वापरत असतो. का तर त्याच्या पाठीमागे कारणं आहेत की इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स हे फार ॲडव्हान्टेजेस आहेत. तर त्याचे ॲडव्हान्टेजेस कोणते? तर फर्स्ट ॲडव्हान्टेज आहे फास्ट रिस्पॉन्स. इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स हे फास्ट रिस्पॉन्स करतात. म्हणजे जर मी किराणा दुकानामध्ये एखादा 1 किलोग्राम गहू मोजून घेतोय आणि अचानक 50 ग्राम चुकून जास्त पडला तर त्या ठिकाणी तो लगेच रिस्पॉन्स दाखवतो की 1050 ग्राम्स आणि तो त्यातलं 50 ग्राम परत बाजूला काढून घेतो. तर हा झाला फास्ट रिस्पॉन्स. म्हणजे इनपुट चेंज झालं, आउटपुट लगेच चेंज झालं आणि त्याच्यानुसार आपण चेंज करू शकतो, ॲक्शन घेऊ शकतो. म्हणजेच फास्ट रिस्पॉन्स. नेक्स्ट आहे इलेक्ट्रॉनिक सिग्नल्स कॅन बी प्रोसेस्ड. आपण इलेक्ट्रॉनिक सिग्नलला प्रोसेस करू शकतो. म्हणजे सिग्नलला ॲम्प्लिफाय करू शकतो, फिल्टर करू शकतो, त्याला आपण मॉड्युलेट करू शकतो, त्याच्या आपण सॅम्पलिंग घेऊ शकतो किंवा त्याला आपण ट्रान्समिटही करू शकतो. तर आपण इलेक्ट्रॉनिक सिग्नलसोबत प्रोसेसिंग करू शकतो. हा एक त्याचा ॲडव्हान्टेज आहे. त्यासोबतच यूज ऑफ ट्रान्सड्युसर. आपण फक्त इलेक्ट्रॉनिक क्वांटिटी मेजर करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक ट्रान्सड्युसरचा किंवा इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्सचा वापर नाही करत. म्हणजे फक्त इलेक्ट्रॉनिक क्वांटिटी म्हणजे व्होल्टेज, करंट, रेजिस्टन्स, कॅपॅसिटन्स फक्त यांच्यासाठीच नाही, तर आपण फिजिकल क्वांटिटीही इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंट्सनी मेजर करू शकतो. तो आहे ट्रान्सड्युसर. ट्रान्सड्युसर हा त्या फिजिकल क्वांटिटीला इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये कन्व्हर्ट्स करतो. सो ट्रान्सड्युसर इज अ डिव्हाइस विच कन्व्हर्ट्स फिजिकल क्वांटिटी इंटू ॲप्रोप्रिएट इलेक्ट्रॉनिक क्वांटिटी. आणि ज्या इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे त्या क्वांटिटीला आपण परत मेजर करू शकतो. म्हणजे सपोज फिजिकल क्वांटिटी असू शकते, टेम्परेचर, ह्युमिडिटी, मे बी एअर प्रेशर, मे बी वेट, मे बी विस्कॉसिटी. तर एनिथिंग आपण मेजर करू शकतो. सो बाय युझिंग इलेक्ट्रॉनिक ट्रान्सड्युसर वी कॅन मेजर अ नॉन इलेक्ट्रिकल क्वांटिटी ऑल्सो. नेक्स्ट ॲडव्हान्टेज आहे साईज अँड पॉवर कन्झम्पशन. इलेक्ट्रॉनिक ट्रान्सड्युसर तसंच इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटची साईज इतकी छोटी असते की ती आपण हातात घेऊन कुठेही कॅरी करू शकतो. म्हणजे ते पोर्टेबल्स आहेत. त्यासोबतच या डिव्हाइसला पॉवर रिक्वायरमेंट ही फार कमी असते. म्हणजे मोस्ट ऑफ द डिव्हायसेस हे आपण बॅटरी ऑपरेटेड पण वापरू शकतो. तर हा एक त्याचा ॲडव्हान्टेज आहे. नेक्स्ट आहे सेन्सिटिव्हिटी आणि फ्लेक्झिबिलिटी. इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्सची सेन्सिटिव्हिटी सगळ्यात जास्त असते. जसं आपण सांगितलं, स्मॉलेस्ट चेंज इन इनपुट इज रिफ्लेक्टेड ॲट द आउटपुट. जर इनपुटमध्ये थोडासा जर चेंजेस झाला तर आउटपुटमध्ये आपल्याला तो डिस्प्ले करतो. तो ही आहे त्याची सेन्सिटिव्हिटी आणि फ्लेक्झिबिलिटी. नेक्स्ट आहे वायर अँड वायरलेस कम्युनिकेशन. इलेक्ट्रॉनिक सिग्नलला आपण फक्त वायर्डनीच नाही, म्हणजे वायर्ड म्हणजे सपोज मी एखाद्या बॉयलरला टेम्परेचर मेजर करायला एक ट्रान्सड्युसर लावलेला आहे आणि त्याचं वायर्ड कनेक्शन मी कंट्रोल पॅनलपाशी घेतलेलं आहे. तर मी कंट्रोल पॅनलवर ते टेम्परेचर बघू शकतो. पण त्यासोबतच मी हे आलेलं सिग्नल हे मोबाईलवर ट्रान्समिट करून मोबाईलवरही बघू शकतो. म्हणजे याचा अर्थ मी वायर्ड आणि वायरलेस दोन्ही कम्युनिकेशननी हे मेजरमेंट बघू शकतो. हे एक इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्सचं ॲडव्हान्टेज आहे. नेक्स्ट आहे ॲनालॉग आणि डिजिटल. तर इलेक्ट्रॉनिक्स ट्रान्सड्युसर हे आज ॲनालॉग आणि डिजिटल या दोन्ही फॉर्मॅट्समध्ये अवेलेबल आहे. आपल्याला आपल्या कन्व्हिनियन्सनुसार ज्या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला यूज करायचा आहे ॲनालॉग त्या ठिकाणी आपण ॲनालॉग वापरू शकतो. ज्या ठिकाणी डिजिटल वापरायचं आहे त्या ठिकाणी आपण डिजिटल वापरू शकतो. डिजिटलमध्ये परत आपल्याला ॲडव्हान्स मिळतं.
ॲडव्हान्टेज मिळतो की आपण सिग्नलला स्टोअर करून ठेवू शकतो, त्या रिडिंग्सला आपण स्टोअर करून ठेवू शकतो. तर हे तर झाले ॲडव्हान्टेजेस ऑफ इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स. नेक्स्ट आपण आता इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्सचं क्लासिफिकेशन बघूया. इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स हे क्लासिफाय केले जातात 2 कॅटेगरीमध्ये. एकाला म्हटलं जातं ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट आणि दुसऱ्याला म्हटलं जातं सेकंडरी इन्स्ट्रुमेंट. ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट्सचा अर्थ होतो जे मीटर्स हे आपल्याला जे एखाद्या क्वांटिटीला मेजर करतात आणि त्याला एका डिफ्लेक्शन फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करतात, त्याला आपण ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट म्हणतो. सिंपल भाषेमध्ये सांगायचं म्हणजे की हे फक्त डिफ्लेक्शन, मीटरचं जे एवढं डिफ्लेक्शन आहे त्या डिफ्लेक्शनला त्या मीटरच्या स्टँडर्डसोबत कम्पेअर करतात आणि त्याच्यानंतर रिडिंग प्रोव्हाइड करतात. ते झाले ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट. याचा एक फॉर्म्युला असतो, एक डेफिनेशन असते, ते म्हणजे डिफ्लेक्शन ऑफ मीटर मल्टिप्लाइज विथ कॉन्स्टंट ऑफ अ मीटर. या प्रकारे आपण त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो. याचं एक्झाम्पल म्हणजे टँजंट गॅल्व्हनोमीटर, करंट बॅलन्स मीटर, हे जे एक्झाम्पल्स आहेत. नेक्स्ट टाईप आहे किंवा नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे सेकंडरी इन्स्ट्रुमेंट्स. सेकंडरी इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे आपण ज्या मीटरची रिडिंग डायरेक्टली रीड करू शकतो आणि जे डायरेक्टली आपल्याला डिफ्लेक्शन दाखवतात आणि ते डिफ्लेक्शन आपण रीड केलं म्हणजे त्याची व्हॅल्यू आहे, तर आपण सेकंडरी इन्स्ट्रुमेंट्स म्हणतो. सेकंडरी इन्स्ट्रुमेंट्स हे आपण डे टू डे लाईफमध्ये वापरत असतो, म्हणजे ॲममीटर, व्होल्टमीटर, वॅटमीटर किंवा स्पीडोमीटर. तर हे सगळे आपले सेकंडरी टाईप्सचे आहेत. तर आपण आता सेकंडरीचं डिटेल क्लासिफिकेशन बघूया. सेकंडरी इन्स्ट्रुमेंट्स हे फर्दर क्लासिफाय केले जातात 3 टाईप्समध्ये. एक आहे डिपेंड ऑन प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन, की त्यांनी मीटरच्या डिफ्लेक्शनसाठी, आपण मीटरचा जो पॉइंटर आहे, पॉइंटर डिफ्लेक्शनसाठी कोणतं प्रिन्सिपल वापरलेलं आहे आणि ते डिफ्लेक्शन का होतं, तर त्याच्यामध्ये जोही करंट इंड्यूस झालेला आहे, बिकॉज ऑफ द इंड्यूस्ड करंट हे डिफ्लेक्शन होत आहे, पॉइंटरचं डिफ्लेक्शन होत आहे. आणि तो इंड्यूस्ड करंट कशामुळे होतो, तर त्याला आहे प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन. त्यालाच आपण म्हणतो प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन. मग तो प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन मे बी असू शकतो मॅग्नेटिक, इंडक्टिव्ह किंवा हॉट वायर किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक. तर यापैकी कोणत्याही एका प्रिन्सिपलनी ते डिफ्लेक्शन होत असतं. नेक्स्ट आहे परमिसिबल पर्सेंटेज ऑफ एरर. डिपेंड ऑन परमिसिबल पर्सेंटेज ऑफ एरर. असा कोणताही इन्स्ट्रुमेंट्स नाही, असं कोणताही स्टँडर्ड्स नाही की ज्याच्यामध्ये एक वस्तू ही एक्झॅक्टली दुसऱ्यासारखी असते, तर त्याच्यामध्ये काही ना काहीतरी एरर असतो. तर आपण त्याला म्हणतो परमिसिबल पर्सेंटेज ऑफ एरर, की तेवढा एरर आपण निग्लेक्ट करतो, तेवढा एरर हा सर्वश्रुत आहे किंवा मान्य आहे. तर याच्यामध्ये आहे स्टँडर्ड्स मीटर. स्टँडर्ड्स मीटरला आपण मोस्ट ॲक्युरेट मीटर्स म्हणतो. याच्यामध्ये परमिसिबल एरर आहे लेस दॅन 0.2%. 0.2% पेक्षाही कमी एरर या ठिकाणी परमिसिबल केलेला आहे. हे स्टँडर्ड आहे आणि याला आपण आज कॅलिब्रेटर म्हणून वापरतो. कॅलिब्रेशन म्हणजे आपण एखाद्या दुसऱ्या मीटरला की ते खरंच ॲक्युरेट रिडिंग देत आहे की नाही देत आहे याला चेक करण्यासाठी जो वापरला जातो. तर या प्रोसेसला आपण कॅलिब्रेशन म्हणतो, की एकमेकांना कॅलिब्रेट करून ते इन्स्ट्रुमेंट्स ठरवतात. तर याचा एरर हा लेस दॅन 2% आहे. नेक्स्ट आहे सब स्टँडर्ड्स मीटर. सब स्टँडर्ड्स मीटरचा परमिसिबल एरर हा 0.2 to 0.5% असतो. नेक्स्ट आहे फर्स्ट ग्रेड इन्स्ट्रुमेंट्स. फर्स्ट ग्रेड इन्स्ट्रुमेंट्समध्ये परमिसिबल पर्सेंटेज ऑफ एरर हे फुल स्केल डिफ्लेक्शनसाठी 5% पर्यंत असते. फुल स्केल डिफ्लेक्शन म्हणजे जर एखाद्या रिडिंगमध्ये 0 to 100 एवढ्या रिडिंग्स आहेत, तर त्याच्यामध्ये 100ला जरी त्यांनी पॉईंट आउट केलेलं आहे तर त्याच्यामध्ये एरर हा 5% पर्यंत असू शकतो. नेक्स्ट आहे सेकंड ग्रेड इन्स्ट्रुमेंट्स. सेकंड ग्रेड इन्स्ट्रुमेंट्स यांच्यामध्ये एरर ऑफ पर्सेंटेज थोडं जास्त असतं, जवळपास 8% पर्यंत, मीन्स 0 to 8% हे फुल स्केल डिफ्लेक्शनला असू शकतात. मोस्टली सेकंड ग्रेड इन्स्ट्रुमेंट हे कंट्रोल पॅनलमध्ये वापरले जातात आणि फर्स्ट ग्रेड इन्स्ट्रुमेंट्स हे आपण लॅब्समध्ये किंवा टेस्टिंग पर्पजसाठी वापरलं जातं. नेक्स्ट आहे डिपेंड ऑन ॲप्लिकेशन. डिपेंड ऑन ॲप्लिकेशन हे आहेत इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट्स. याच्यातलं फर्स्ट आहे इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट. इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंटचा अर्थ आहे की ज्याच्यावर आपण एखादी रिडिंग डायरेक्टली रीड करू शकतो. ॲममीटर, व्होल्टमीटर, वॅटमीटर याच्यावरची रिडिंग आपण डायरेक्टली रीड करतो, तर ते डायरेक्टली इंडिकेट करतात की व्हॉट इज द व्हॅल्यू. तर त्याला आपण म्हणतो इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट्स. नेक्स्ट आहे रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट्स. काही इन्स्ट्रुमेंट्स हे आपल्याला इंडिकेटिंग न करता डायरेक्टली त्याचा रेकॉर्ड दाखवतात किंवा रेकॉर्डिंग देतात ॲज अ ग्राफ. सपोज आपण अर्थक्वेक मेजर करण्यासाठी एक XY प्लॉटरचा वापर करतो.
XY प्लॉटर म्हणजे काय, तर त्या ठिकाणी एक ग्राफ पेपर असतो ज्याच्यावर एक स्टायलस म्हणजे एक पेन मूव्ह होत असतो. जसा अर्थक्वेक आला तो रॅपिडली मूव्ह करतो, आणि जो रॅपिडली मूव्ह करतोय त्याला आपण मेजर करतो ॲज अ रेक्टर स्केल. तर या ठिकाणी आपल्या रिडिंग इंडिकेट नाही होते, तो डायरेक्टली आपल्याला ग्राफ पेपरवर दाखवतोय. तर हा झाला रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट्स टाईप. नेक्स्ट आहे इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट्स. इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट्स हे आपल्याला दररोज व्हॅल्यू तर दाखवतच असतात, पण त्यासोबतच तो त्याची सम पण करत राहतो. याचं उदाहरण म्हणजे आपल्या घरचं इलेक्ट्रिसिटी मीटर. इलेक्ट्रिसिटी मीटरवर आपल्याला डेलीचा दररोजचा युनिटचा वापर किती आहे हेही दिसतं. त्यासोबतच आपण मंथच्या एंडमध्ये टोटल मंथमध्ये किती इलेक्ट्रिसिटी वापरली याचंही आपल्याला समेशन दिसतं. ते झालेलं आहे इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट्स. तर हे आहे क्लासिफिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट्स. थँक्यू.